हॅलो एव्हरीवन, मी आहे अक्षय गावंडे. ओपन माइक टॉक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं पुनश्च स्वागत करतोय. आजचा हा दिवस विशेष असणार आहे. काय याच्या मागचं कारण असं, आज आपण आलेलो आहोत पळसदरी गावामध्ये. या गावाबद्दल सांगायचं झालं तर याच्या आग्नेय दिशेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ला आहे, त्याला टेहाळणी बुरुज असं म्हणतात. तर पश्चिम दिशेमध्ये पळसाई मातेचं मंदिर आहे आणि ईशान्य दिशेमध्ये इंग्रजकालीन तलाव देखील आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. स्टेशन पासून जवळपास 10 मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे गाव, चारी बाजूने याला निसर्गाने वेढा घातलेला आहे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जाणार आहोत आणि तिथला प्राचीन इतिहास जाणून घेणार आहोत. मठाचे मठाधिपती त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधलेला आहे. संवाद खूप छान असा झालेला आहे आणि खूप शांतप्रिय असा स्वभाव आहे त्यांचा. खूप काही मठाबद्दलची माहिती या एपिसोड मध्ये मी शूट केलेली आहे, तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी केलेलं आहे. हे कार्य मी नाही केलेले, हे माझ्या माध्यमातून स्वामींनी केलेलं आहे मी म्हणेल, कारण करता करविता शेवटी तेच आहेत. पण या एपिसोड सुरू करण्याआधी मला 2 गोष्टी तुम्हा सर्वांना सांगायच्या आहेत की या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमचं सर्वांचं प्रेम अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या एपिसोडला निदान एका व्यक्तीसोबत तरी शेअर करा, कारण यातली पोषक आणि गुणकारक माहिती ही त्यांच्या जीवनात त्यांनी अप्लाय करून त्यांच्या जीवनामध्ये जो काही बदल होणार आहे त्याचं श्रेय तुम्हाला लागणार आहे. तर मी विनंती करेल, निदान एका व्यक्तीसोबत तरी हा एपिसोड शेअर करा, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. एपिसोडला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खरं तर आज मला खूप असं दडपण आलेलं आहे, कारण का त्याचं मागचं कारण असं की आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी अतिशय जागरूक आहे. आणि माझं सद्भाग्य आहे की जवळपास माझा 7वा ते 8वा एपिसोड असेल आणि मी चक्क स्वामींबद्दल आज चर्चा करणार तुमच्यासोबत. मला तुमचा परिचय पहिले तर तुम्ही द्या. नमस्कार, माझं नाव विक्रांत नारायण दरेकर असं आहे आणि हे मठाची जी स्थापना केली दादा महाराज दरेकर म्हणजेच नारायण सदू दरेकर यांचं मूळ स्थान हे मूळ गाव पळसदरी आहे आणि ते मुंबई ह्या ठिकाणी व्यवसायासाठी असायचे. तर त्यांचा मी मोठा मुलगा आणि त्यांच्यानंतर ह्या मठाची पूर्णतः जबाबदारी माझ्या खांद्यावरून पडली. तर हा पूर्ण मठाची सेवा आणि सेवेकरू म्हणून मी करत असतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त मठाच्या देखरेखी व्यतिरिक्त तुम्ही काय करता आणखी काय? मठाच्या देखरेखी व्यतिरिक्त माझा जसे आमचे बाबा ज्योतिष विषयक सल्लागार होते, तसंही मी ज्योतिष विषयक अभ्यास करून ज्योतिष शास्त्रानुसार सल्ला देत असतो आणि विशुकी म्हणजे पूजा अर्चा सगळ्या गोष्टी मी हँडल करत असतो. पण मी संबोधताना तुम्हाला मठाधिपती असं नाही संबोधलं, कारण भाऊ म्हणू शकता तुम्ही. हा मला हेच म्हणायचं मुळातच नाही. हा मला याच्यावर पण यायचं की मी हे का नाही संबोधलं, याच्या मागचं कारण आहे की तुम्ही सगळ्यांसाठी भाऊ आहेत, दादा आहेत, तर त्याच्यामुळे ते पद या भूषवणं हे तुम्हाला कधीच असं गरजेचं वाटलं नाही माझ्या माहितीनुसार, आणि किंवा वाटणारही नाही, कारण तसा तुमचा स्वभाव पण दिसून येतो लगेच. सगळ्या प्रेक्षक श्रोत्यांना कळालंच असेल की आजचा हा विषय काय असणार आहे. अर्थातच आपण स्वामींबद्दलच आपण चर्चा करणार आहोत आणि पळसदरी गावाबद्दल चर्चा करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त एपिसोडला सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला खूप खूप धन्यवाद बोलायचं आहे, कारण अवघ्या काही दिवसांवरच गुरुपौर्णिमा येऊन थांबलेली आहे आणि त्यातल्या तर तुम्ही वेळात वेळ देऊन आज आमच्या चॅनलला जो काही वेळ दिलाय त्याच्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि कुठेतरी मी असं म्हणेल की या एपिसोडच्या माध्यमातून माझ्याकडून आणि तुमच्याकडून स्वामी सेवाच होत आहे, याच्यामध्ये तुम्ही मात्र शंका नाही. तर मी तुमचा खूप खूप आभारी आहे त्या गोष्टीला घेऊन पहिले तर. आणि लगेचच एपिसोडला आपण सुरुवात. माझा पहिला प्रामुख्याने प्रश्न असणार आहे, स्वामी भक्तीच का आणि स्वामी भक्ती ही कशा प्रकारे केली पाहिजे? छान प्रश्न विचारलात आपण. कलियुग आहे सध्याचा हा. कलियुगामध्ये कलियुगाचा इच्छित दाता म्हणून स्वामींना मानलं जातं. इच्छित दाता म्हणजे काय की आपली इच्छा पूर्ण करणारा. तर आजच्या घडीला मानव अनेक अडचणीमध्ये अडकलेला आहे, अनेक समस्या त्यांच्या पुढे आहेत. सांसारिक समस्या तर भरपूरच आहेत, त्यापेक्षा मानसिक समाधान त्यांना लाभत नाही. आर्थिक अडचणी, आर्थिक आपण म्हणतो की बाबा सोयी सुविधा भरपूर आहेत, पण मानसिक समाधान कुठेच मिळत नाही. मानसिक समाधान जर तुम्हाला खरोखर हवं असेल तर स्वामींचीच सेवा महत्वाची आहे असे.
आणि स्वामींची सेवा केल्यानंतर तुम्हाला ज्या अडी अडचणी असतील, ज्या इच्छा असतील, त्या स्वामी तुमच्याबरोबर पूर्ण करून घेत असतात. म्हणूनच मी सांगत असतो की स्वामींची सेवा सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. आणि स्वामींची सेवा ही कशा प्रकारे केली पाहिजे, म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने स्वामी सेवा ही विभिन्न प्रकारची असते. बरोबर. तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? स्वामींची सेवा ही साधी सोपी सेवा आहे. त्यामध्ये तुम्हाला असं काहीतरी अवडंबर नाही की बाबा असंच केलं पाहिजे, हेच केलं पाहिजे. तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर स्वामी नामस्मरण करा. आपली पूजा अर्चा झाल्यानंतर किमान एक माल तरी स्वामी समर्थांची जपा. कोणी स्वामीचरित्र सारामृत पोथीचं पारायण करत असतो, कोणी 11 माळी जप करत असतं, कोणी गुरुवारचं व्रत करत असतो. पण असं सांगितलेलं नाही की स्वामींनी बाबा माझी ही अमुकच सेवा कर आणि एवढं कठीण सेवा कर, किंवा तू अमुक एक ठिकाणी माझ्या दर्शनाला चालते, असं काही विषय नाही. स्वामींची साधी सोपी सेवा तुम्ही आपल्याला जमेल तशी आपण करू शकता. खूप छान असं सांगितलं तुम्ही कशा प्रकारे स्वामी भक्ती केली पाहिजे. बोलत असताना एक मला मनात सुचलं आणि मनात आलं, लक्षपूर्वक बघ संकटमुक्त होशील. याचं उत्तरही मागील प्रश्नातच लपलेलं आहे. जसं की मगाशी सांगितलं मी की बाबा कलियुगाचे इच्छित दाता स्वामी आहेत, तर लक्षपूर्वक बघा. स्वामींच्या कुठल्याही अवयवाकडे, स्वामींकडे तुम्ही फक्त लक्षपूर्वक बघा. तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळेल. हे त्याचं मागचा अर्थ आहे की लक्षपूर्वक बघ. अच्छा, खरं सांगायचं झालं ना, मागच्या गुरुवारी माझं येणं झालेलं मठामध्ये, म्हणजे तुम्हाला भेटलो अगदी मी मागच्या गुरुवारीच भेटलो. मागच्या गुरुवारपासून जो दडपण माझ्या मनामध्ये आहे, खूप साऱ्या प्रश्नांनी मन भांबावून गेलेलं आहे माझं, की कोणत्या प्रकारे आणि कशी सुरुवात करू. स्वामींना बघितल्यावर अशा प्रश्नांचा डोंगर माझ्या अंगावर पडतोय की काय असं होतंय. पण कुठेतरी असं वाटलं की हा स्वामी नाव घेतल्यावर कुठेतरी स्थिर आणि मन असं दाटून येतोय, असं गेल्या काही दिवसांपासून होतंय. आणि तुमच्यासोबत बोलताना असताना पण सकाळपासून माझ्या मनामध्ये असं होत होतं की कसं होणार आहे, कसं बोलणार आहे मी. आणि खूप सारे प्रश्न आहेत. त्यातल्या त्यात आपण मठाकडे येऊया आता, की मठाचा प्राचीन इतिहास कसा आहे, काय त्याच्या मागची पार्श्वभूमी. मठाचा प्राचीन इतिहास म्हणजे आपण म्हणतो की बाबा जिथे ऊर्जा असते, म्हणजे मठ मंदिर कुठे स्थापित होतात, तर अशाच ठिकाणी स्थापित होतात जिथे प्रचंड अशी ऊर्जा असते. मग ह्या स्थानाला प्रचंड अशी ऊर्जा आहे, तर हे येणाऱ्या भाविकांना जाणवत असतं. तर मठाची स्थापना ह्या प्रचंड ऊर्जा स्थानामुळे झालेली आहे. अक्कलकोटहून स्वामी महाराज जेव्हा मुंबईला जात होते, तेव्हा ह्या स्थानावर 22 दिवस थांबले होते. या स्थानावर 22 दिवस वास्तव्य केलं होतं. आणि जे दादा महाराज दरेकर म्हणजे आमचे बाबा, त्यांनी या मठाची स्थापना त्यांच्या मार्फत स्वामींनी मठाची स्थापना करून घेतली. तर दादा महाराजांना स्वामींनी दृष्टांतामध्ये सांगितलं की बाबा मी अमुक ह्या ठिकाणी 22 दिवस वास्तव्य केलं होतं, तिथे माझा तू झेंडा उभा कर. आता झेंडा उभा कर म्हणजे काय कर, किंवा एक छोटंसं मंदिर बांध किंवा मठ बांध, असं त्याचं मागची अर्थ निघतो. दादांनी बऱ्याच ठिकाणी जागा शोधल्या मठ बांधण्यासाठी. 2 वर्ष ते जागा पाहत होते. आणि मग ह्या पळसदरी गावात आल्यानंतर, हे पळसदरी गाव दादा महाराजांचं मूळ गाव आहे. इथे आल्यानंतर काही ग्रामस्थांशी चर्चा केली. बाबा वारंवार मला असं दृष्टांत होतोय की स्वामी सांगतात की बाबा तू माझा झेंडा उभा कर, माझा झेंडा उभा कर. तर मला अशी अशी जागा ते दृष्टांत दाखवत आहे. तर त्याच्यानंतर गावकऱ्यांनी सांगितलं की बाबा अमुक एक जागा आपल्याकडे अशी आहे, तर तुम्ही ते जाऊन जरा बघून घ्या. दुसऱ्या दिवशी येऊन या जागेवर पाहणी केल्यानंतर दादांच्या एकदम अंगात रोमांच उभा राहिला की बाबा, आणि ते विचारत पडले. त्यानंतर वेळेवर मठाची स्थापना केली. असं पाहण्यात आलंय की अनेक भक्तांकडून असं सांगण्यात आलंय, पाहण्यात नाही आलं, सांगण्यात आलंय की स्वामींच्या मठात जो कोणी आलाय तो रिकाम्या हाती कधी गेलाच नाहीये. म्हणजे आपल्या पळसदरीच्या मठातलंच बोलतो. पळसदरीच्या मठाबद्दलच असं नाही, कुठल्याही स्वामींच्या स्थानावर जावा, स्वामींच्या जवळ जो आला, स्वामींच्या जो नतमस्तक झाला आणि त्यांनी आपले प्रॉब्लेम स्वामींना सांगितले आणि ते त्याचं निवारण नाही झालं, असं कधीच होत नाही. म्हणजे स्वामींजवळ आलेला भाविक हा आपल्या समस्याचं निराकरण करूनच जातो किंवा घेऊनच जातो त्याचं. अच्छा, म्हणजे अशी एक ऊर्जा आहे स्वामींमध्ये जी आपल्यातली नेगेटिव्हिटी पूर्णपणे त्यांच्याकडे आकर्षित करून आपल्याकडे ती पॉझिटिव्ह एनर्जी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये असे कोणते भक्त असतील की त्यांनी त्यांचा अनुभव तुम्हाला कधी शेअर केला किंवा काय? बरेचसे भक्त असे आहेत की बाबा आल्यानंतर, ह्या स्थानावर आल्यानंतर एक त्यांना एक ऊर्जेची अनुभूती येते की बाबा इथे आल्यानंतर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि प्रचंड असं त्यांना अनुभूती येते की बाबा आम्हाला असं, काही लोकांचं लग्न ठरत नव्हते, काही लोकांना संतती होत नव्हती किंवा काय अभाव होते,
ते येऊन स्वामींकडे सांगायचे किंवा आमच्याकडे पण ज्योतिष म्हणून येत असताना बाबा हे प्रॉब्लेम होता, आम्ही सरळ ज्योतिषी सल्ला देण्याच्या अगोदर आम्ही सांगत होतो बाबा हे प्रश्न तुमचे पहिले स्वामी महाराजांपुढे मांडा. आणि स्वामी महाराजांपुढे मांडल्यानंतर काही दिवसांनी म्हणा काही महिन्यांनी ते येऊन सांगायचे दादा स्वामी महाराजांनी हे प्रॉब्लेम आम्ही सांगितल्यानंतर हे खरोखर काही दिवसात आमचे सॉल्व्ह झाले आणि त्याची आज आम्हाला खूप आनंद आहे. आणि प्रामुख्याने जर बघितलं आपण तर असे अनेक लोक आता जास्त करून यायला लागलेत, पण पहिलेचा जर प्रवास पाहिला आपण या आपल्या मठाचा तर तेवढी अशी गर्दी यायची नाही. कोणत्या सालापासून अशी प्रचिती यायला लागली जास्त लोकांना की स्वामींचं अस्तित्व खरंच मान्ययोग्य आहे आणि खरंच स्वामींचं वास्तव्य या आवारात आहे? खरं सांगायचं असं बघायला गेलं तर चराचरामध्ये स्वामी आहेत, त्यामध्ये तिला मात्र शंका नाही. चराचरामध्ये स्वामी आहेत. आणि खरं सांगायचं तर कोरोना नंतरची गर्दी वाढलेली आहे. आणि कोरोना काळामध्ये जी खरोखर स्वामी भक्त होते ते स्वामींना स्मरत होते आणि घरी स्वामींची सेवा करत होते. तर असं तुम्ही मगाशी म्हणलं की चराचरामध्ये स्वामी आहेत. हो, नक्कीच चराचरामध्ये स्वामी आहेत. आणि घरी बसून ज्यांनी स्वामींची सेवा केली आणि त्यानंतर मग ज्या कोरोना गेला एक प्रकारचं महासंकट आपल्यावरचं गेलं, त्यानंतरची स्वामींच्या दरबारात वाढलेली गर्दी आहे आणि दिवसेंदिवस वाढत आहे. दर गुरुवारी जवळपास 4 ते 5 हजार लोक हा. स्वामी सेवेसाठी येतात, स्वामींच्या दर्शनासाठी येतात. त्या लोकांना आपण महाप्रसाद आपल्याकडून असतो, जवळपास 4 ते 5 हजार लोकांचा महाप्रसाद असतो. ते सगळी अरेंजमेंट ही तुमच्या माध्यमातून तुमच्या देखरेखीखाली होते. ही देखरेख करत असताना ती ऊर्जा तुमच्यामध्ये कुठून संचारते? छान प्रश्न. खरं तर प्रत्येक गुरुवारी 5,000 भाविक दोन्ही वेळेस असतात प्रसादाला, दुपारी आणि संध्याकाळी. आपल्याकडे महाप्रसाद शनिवारी, रविवारी आणि गुरुवारी असतो. पण गुरुवारची वेळचरी फार महत्वाची असते. गुरुवारचं धार्मिक दिवस हा म्हणजे एक वेगळाच असतो. आणि आमची दिनचर्या पहाटेपासून सुरू होत असते. मी एकटाच असं नाही की बाबा हा सेवा करणं, हा नक्कीच माझ्या देखरेखीखाली होत असतो. पण असे आमचे जे सगळे सेवेकरी वर्ग आहे ते सगळे सेवेकरी वर्ग तन मन लावून सेवा करत असतो. आणि प्रत्येक गोष्टीचं आम्ही एक प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाचं काटेकोरपणे पालन व्हावं हे आमचे सगळे सेवेकरी बघत असतात. आणि एक विशेष आहे की सकाळी जर पहाटपासून ते रात्री 12-1 वाजेपर्यंत सेवा करत असताना कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर एक थकान आल्यासारखं तेज दिसत तो, नाहीये. हा. तोच तेज असतो आणि तेच हास्य त्यांच्या चेहऱ्यावर रात्री 12-1 वाजेपर्यंत असतं. आणि असंच आमच्या प्रत्येक उत्सवाच्या वेळेस असतो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही विचार करतो की बाबा ही शक्ती किंवा ही ताकद येते कुठून. आपोआप प्रश्न जेव्हा आमचं उत्तर मिळतं की स्वामी महाराज. नक्कीच कुठेतरी आपल्याला ऊर्जा देण्याचं, आपल्याला बळ देण्याचं काम ते करतात आणि ती सेवा आपल्या हातून घडून जाते. सुंदर सुंदर. प्रामुख्याने प्रगट दिनाच्या दिवशी काय काय उत्सव चालतात? प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याकडे पहाटे काकड आरतीपासून सुरुवात होते. खरं सांगायचं तर प्रगट दिनाचा कार्यक्रम हा आपल्याकडे गुढीपाडव्यापासून सुरू होतो. गुढीपाडव्याला सकाळी स्वामींची पूजा अर्चा अभिषेक झालं की नंतर गुढीचं पूजन केलं जातं. गुढीचं पूजन झालं की त्यानंतर लगेच आपण विण्याचं पूजन करतो. विण्याचं पूजन केल्यानंतर विण्यावर आपण अखंड नाम जप घेत असतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तो अखंड नाम जप गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदेला तो रात्री 2:18 म्हणजे ब्रह्ममुहूर्तापर्यंत तो चालतो. त्यानंतर मग सामूहिक जप गजर घेऊन आपण तो जपाची पूर्णावृत्ती घेतो. त्यानंतर मग साफसफाई किंवा इतर काही गोष्टी असतील त्या करून पहाटे 4 वाजल्यापासून काकड आरतीपासून स्वामींच्या प्रकट दिनाचा कार्यक्रम सुरू होतो. पहाटे काकड आरती सकाळी 6 पर्यंत चालते. त्यानंतर पूजा अर्चा अभिषेक महाअभिषेक होतो. त्यानंतर मग सामूहिक अभिषेक होतो आणि बरोबर 7:30 वाजता स्वामी याग सुरू होतो. अर्थात दत्तयाग म्हणा, स्वामी याग म्हणा. तो 7:30 वाजता सुरू होतो. तो दुपारी 12 पर्यंत चालतो. येणाऱ्या भाविकांचं एक साईडला दर्शन चालू असतो, कोणी जप करत असतो, कोणी नामस्मरण करत असतो. प्रत्येक कक्ष हा वेगळा ठेवला जातो, कोणी नामस्मरणासाठी, जपासाठी वगैरे. खाली ध्यानधारणा कक्ष, तिथे नामस्मरण जप होतो. त्यानंतर 12 वाजता बरोबर आपली स्वामी महाराजांची महाआरती सुरू होते. महाआरती झाल्यानंतर 12:30 वाजता आपण स्वामींना नैवेद्य अर्पण करतो. नैवेद्य अर्पण नंतर येणाऱ्या सर्व भाविकांना आपण महाप्रसादाचं वाटप करत असतो. तर महाप्रसादाच्या नंतर इथे आपल्याला एक सांस्कृतिक कार्यक्रम होतो. भजन म्हणा, स्वामी महाराजांचे भक्तिगीतं म्हणा,
त्यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम असतो, तो संध्याकाळी साधारणपणे 5 पर्यंत चालतो. त्यानंतर मग आपण पालखी रथयात्रेची तयारी होते. 6 वाजता आपण रथयात्रा घेतो. रथ जो आहे तो आपण सगळ्या सेवेकरांनी ओढायचा असतो. त्याला घोडे, उंट किंवा हत्ती म्हणा, बैल हा काही वापरला जातो. स्वामी महाराजांना रथावर आरूढ करून त्यांची जी मिरवणूक आपण काढतो, ती जो रथ आहे तो सगळ्या सेवेकरांनी, भाविकांनी ओढायचा असतो. तो रथ तिथे तळ आहे, तळाच्या काठी आपण ओढत घेऊन जातो. त्यामध्ये आपल्याला घोडे असतात, उंट असतो, ढोल ताशे पताके असतात. मग एक साईडला भजन चालू असतो. मोठं भव्य दिव्य अशी ती मिरवणूक असते. ते तळाकाठी गेल्यानंतर मग आपण तिथे आरती घेतो. आरती झाल्यानंतर पुन्हा आपण ती वाजत गाजत भजनाच्या गजरात आपण इथपर्यंत ती मठापर्यंत पुन्हा पालखी रथयात्रा घेऊन येतो. त्यानंतर मग पुन्हा स्वामी महाराजांची उत्सव मूर्ती जी आहे ती आपण ती जागेवर आरूढ करून नंतर मग मठातली 8 वाजता आरती होते. 8 वाजता आरती झाली की पुन्हा महाप्रसादाचं वाटप केलं जातं. हा, त्यानंतर मग आपलं पुन्हा भजन वगैरे सगळं रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहतो. प्रकट दिनाचा हा पूर्णपणे असा कार्यक्रम असतो. पण प्रामुख्याने मी असं ऐकलंय की, आणि मी मानतो पण या गोष्टीला, की प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींचा आभास होत असतो. या गोष्टीमध्ये कितपत? हो, नक्कीच. ज्या ज्या देवतेचं एक विशिष्ट दिवस असतो, दत्त जयंती म्हणा, स्वामींचा प्रकट दिन म्हणा किंवा गणेश जयंती म्हणा, त्या दिवशी त्या त्या देवतेचा वास हा भूतलावर असतोच. आणि आपल्याकडे असण्याचं कारण म्हणजे ह्या ठिकाणी स्वामी महाराजांनी 22 दिवस वास्तव्य केलं होतं, तर ती अनुभूती भक्ताने येत असते. तर नक्कीच प्रगट दिनाच्या दिवशी स्वामी महाराजांचा आभास हा भक्तांना होत असतो. अच्छा. म्हणजे मी असं ऐकलंय की वानर रूपी अवतार घेऊन किंवा काहीकदा एखादी वेशभूषा घेऊन, म्हणजे फोटोजचा मी काही किस्से ऐकलेले होते. त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे, तुम्ही सांगू शकता? हा, तेव्हा आम्ही लहान होतो आणि आपलं जेव्हा मठाचं काम चालू होतं, कळसाचं काम चालू होतं, तेव्हा आपले दादा महाराज वरती कळसाचं काम बघण्यासाठी चढले होते. तेव्हा 7 फुटाचं वानराचं स्वरूपात एक वानर आलं होतं आणि आम्ही सगळे सेवेकरी म्हणा की लहान मुलं त्याला बघून आम्ही आरडाओरड करत होतो. तो काय आरडाओरडा चालल्या म्हणून दादांनी वरून पाहिलं, तर मग आम्हाला शांत राहण्यासाठी त्यांनी सूचना केली आणि त्यांनी वरून जसा हात जोडले दादांनी, तसं ते वानर इथे शेतामध्ये उड्या मारत गेलं, तर ते आज ताब्यात दिसलं नाही. बापरे, तुम्ही आता बोलत असताना पूर्ण माझ्या अंगामध्ये शहारे येत होते. एवढा असा प्रासंगिक भावनिक प्रसंग होता तो. आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरी अशी वेशभूषेबद्दल काय सांगाल तुम्ही, की वेशभूषा घेतलेली, फोटो क्लिक केलेला आणि त्याच्यामध्ये फोटो महाप्रसाद दत्त जयंतीच्या वेळेस महाप्रसाद घेताना जेव्हा चित्रीकरण केलं गेलं, त्यामध्ये एक पत्रावली अशी दिसत होती की पत्रावलीवर कोणी बसलेलं दिसत नाहीये, पण महाप्रसाद सेवन केलेलं आहे. बापरे, महाप्रसाद झालेला आहे, म्हणजे साक्षात्कार झालेला होता. सावली दिसते कसा प्रकार. सुंदर सुंदर. मठाकडे पाहिल्यावर प्रामुख्याने असं वाटतं की हा मठ उभा राहायला खूप असा अवधी लागला असेल. पण या गोष्टीमध्ये कितपत तथ्य आहे की तब्बल या मठाचं बांधकाम जवळपास 22 दिवसामध्ये झालं? या गोष्टीमध्ये कितपत तथ्य आहे? ही गोष्ट खरी आहे. हा मठाचं आपलं पळसदरी स्वामी समर्थांच्या मठाचं काम 22 दिवसात पूर्ण झालेलं आहे. गाभारा आहे, त्यानंतर आपलं सभा मंडप आणि 2 रूम, शिवाय खालचं ध्यानधारणा कक्ष, म्हणजे आज जेवढं डेव्हलप आहे तेवढं डेव्हलप नव्हता. तर ह्या गोष्टी 22 दिवसात पूर्ण झालेल्या आहे. म्हणजे सविस्तर सांगायचं म्हणजे गाभारा आपला 20x20चा आणि त्याच्या समोरचा सभा मंडप जो पत्र्याची शेड आहे ती 40x60ची आहे. 40x60चा एक सभा मंडप आणि RCC मंदिर आपला 20x20चा कल्चर सेट आणि 2 रूम, ह्याची उभारणी फक्त 22 दिवसात झाली. म्हणजे वास्तविक बघायला गेलं तर स्वामी महाराजांचं अस्तित्व इथं 22 दिवस, वस्ती इथे 22 दिवस झाली आणि त्याच्यानंतर काम पण पूर्ण व्हायला 22 दिवस लागले. हा संयोग म्हणजे काही वेळेला असं असतं. मी एक पिक्चर बघितलेला, चित्रपट बघितलेला, देऊळ बंद नावाचा. त्यामध्ये एक नास्तिक सायंटिस्ट दाखवलेला आणि साक्षात्कार स्वामींनी त्यांना दिलेला आणि त्याच्या सोबत राहून त्यांना एक स्वामींची प्रचिती कशी असते, स्वामी काय आहेत व देवभक्ती कशी असते.
त्याची प्रचिती दिलेली. ह्या गोष्टीला संयोग नाही म्हणणार कुठेतरी मी, तब्बल स्वामी महाराजांचा आशीर्वादच म्हणेल की 22 दिवस स्वामी महाराज इथे राहिले आणि 22 दिवसात हा मठ उभा राहिला, त्याच्यामध्ये काहीच शंका नाही. त्याच्या व्यतिरिक्त या मठाबद्दल तुम्ही आणखीन काय सांगाल, म्हणजे तुम्हाला आलेली स्वामींची प्रचिती कशा प्रकारची होती तुम्ही सांगू शकता? मला आलेली स्वामींची प्रचिती तर फार वेगळी आहे. माझ्याबद्दल आता मला काय बोलायचं नाही, पण खूपच प्रचिती आहे. इतकंच सांगेन की स्वामी महाराजांनी खेचून आणलंय आणि इथे बसवलं. किती महाराज सेवा करून घेतील आणि स्वामी महाराजांना. तरी पण एखादा असा कोणता इन्सिडेन्स असेल जो तुम्ही सांगू शकता की जिथे तुम्हाला खूप नित्यान्त गरज होती स्वामींची आणि त्यावेळेस तुम्ही एक निखळ मनाने हाक मारली आणि स्वामी तिथे हजर झाले, असा एखादा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू शकता का? ते सांगतो, गेलेली केस होती अरे वा. मृत्यूशावर पडली होती. तिला स्वामी महाराजांनी उभं करून ते सगळं कार्य करून दिलं. सुंदर सुंदर. स्वामींचं मठ आणि स्वामींच्या बद्दल तुम्ही पुरेपूर माहिती दिली, पण ज्यावेळेस पुण्यक्षेत्र पळसदरी याच्याबद्दलची माहिती ज्यावेळेस आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, लोकांना सांगणार आहोत, त्यावेळेस दादा महाराजांबद्दल आपण जर बोललो नाही तर ती माहिती पूर्णपणे अपुरी ठरेल. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही दादा महाराजांबद्दल काय सांगा? दादांबद्दल सांगायचं झालं तर एक फुलपाखरासारख्या वागण्याच्या वयात पितृप्रेमात स्फोर्क झालेलं एक बाल उदरनिर्वाहासाठी मुंबईला गेले व त्यानंतर आई गावातच राहून काही शेतात मजुरी करून आपलं दिनचर्या करायच्या, म्हणजेच आमच्या आजी. आणि दादा मुंबईला छबिलदास गल्लीमध्ये दादरला आपलं कपशांचा व्यवसाय वगैरे करून काहीतरी व्यवसाय करून ते आपलं दिनचर्या करत होते. अनेक कामं दादा महाराजांनी केली. हॉस्पिटलमध्ये काम करण्यापासून कपशांचा व्यवसाय म्हणा, बॅग विकण्याचा व्यवसाय म्हणून भरपूर असं काय केलं, पण त्याच्यामध्ये त्यांना म्हणावं तसं यश आलं नाही. पण स्वामी महाराजांवर त्यांची भक्ती दृढ होती. प्रत्येक वर्ष ते स्वामी अक्कलकोटला जात असत, स्वामींची सेवा करत असत, नामस्मरण करत असत आणि नंतर त्यांनी पूर्णतः आपलं सगळं जे आहे ते स्वामींवर वाहून दिलं. त्यानंतर मग काही वर्ष ते पूर्ण संसार सोडून स्वामी महाराजांसाठी सेवेला गेले होते. आल्यानंतर मग त्यांनी ज्योतिष विषयक अभ्यास केला आणि मग स्वामी महाराजांनी जसं दृष्टांत दिला की बाबा मला मठाची ध्वजा तू पडतो, माझं तू जिथे वास्तव्य केलं होतं तिथे तू माझा ध्वज पडतो. आणि त्यानंतर मग दादा महाराजांच्या मार्फत ह्या मठाची स्थापना झाली आणि आज हा मठ त्यांच्याच आशीर्वादाने, स्वामींच्या कृपादृष्टीने आज खूप मोठ्या वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर होत आहे. आणि येणाऱ्या सगळ्या स्वामी भक्तांना, स्वामी सेवेकरांना, दुःखितांना ते एक वटवृक्षाप्रमाणे ती छाया देत आहे. वास्तविक मी विचारेल दादांच्या स्वभावाबद्दल विचार, तुम्ही तर अनुभवला असाल. दादांचा स्वभाव मी सांगण्यापेक्षा आमची सगळी गावातली मंडळी, आजूबाजूची लोक येणारे भक्त जे दादांना ओळखत होते ते म्हणजे एकदम प्रेमळ असे होते. खूप प्रेमळ होते दादा. एकदा तुम्ही दादांकडे आलात की म्हणजे दादांचेच झालात, असा त्यांचा स्वभाव होता. कुणालाही कधी रागावून ओरडून कधीच बोलले नाही. जे काय सांगायचं ते कृतीतून सांगत असत. पण मी आता असं म्हणेल, तुमच्या शब्दांमध्ये थोडीशी फेरबदल करेल मी. दादा गेले नाहीये, दादा तुमच्यात अजूनही आहेत, कारण तुमच्यात आणि दादांमध्ये काहीच साम्य नाहीये अगदी असं पाहायला गेलं तर. कारण तुम्ही आणि दादा अगदीच म्हणजे मूर्ती एकच दिसतीये, काहीच फरक नाही आणि तुमचे विचार आणि तुमचे तत्व पण सेम आहे. खूप रम्यदिम्य वातावरण आहे आणि मठ असल्यामुळे प्रसन्नता खूप आहे. कारण आपण बघतोय हे पुण्यनगरी पळसदरी क्षेत्र, आजूबाजूला पूर्ण हिरवं आणि स्वामीमय वातावरण, आणि त्यामध्ये आता काही दिवसांवर गुरुपौर्णिमा येऊन पोचलेली आहे. तर गुरुपौर्णिमेची तयारी कशी चालू आहे सध्या, काय कशा प्रकारचं? गुरुपौर्णिमेची तयारी आपल्याकडे जोरातच चालू आहे. कारण नाही म्हणलं तरी किमान 20 ते 25,000 भाविक दर्शनाला येतील. त्यामध्ये दादा महाराजांचे काही अनुभव असणार आहेत आणि त्यामुळे मग येणाऱ्या एवढ्या गर्दीसाठी नियोजन कसं असावं त्या निमित्तानं आपलं सगळं कार्य चालू आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमेची संख्या ही वाढत चालली असं मी म्हणेल की दरवर्षी 2,000-2,000, 5,000 भाविक येणं आणि मग त्याच्यानंतर तेवढाच दबाव आपल्यावर येणार आणि
तेवढीच अरेंजमेंट साठी दमछाक. नक्कीच. अशा प्रकारचं चालू आहे. पण मी म्हणेल किती स्वामी सेवक असतात आपल्या मठामध्ये तरी पण? स्वामी सेवेकरी खूपच असतात. सगळे सेवेकरी नाही म्हणलात तरी 100 स्वामी सेवेकरी पळसझरी, वाडी गाव आणि कर्जत परिसर, पनवेल परिसर, खोपोली परिसरातून अनेक सेवेकरी आपल्याकडे सेवेला हा, येत मी असतात. मी हे पाहिलंय की इथे कोणाला सांगावं लागत नाही की हे काम कर. हो. इथे जो सेवेकरी येतोय तो स्वमनाने येतोय आणि त्याला जे जमेल ते काम तो करतोय, स्वामी सेवेसाठी हे करतोय आणि निघून जातोय. याच्या मागचं काय म्हणजे हे कलय मला समजलं नाही की कशा प्रकारची अशी भावना उद्भवते स्वामी सेवकांच्या मनामध्ये. स्वामी सेवा करायची आहे हीच इच्छा मुळामध्ये महत्वाची आहे. एक इच्छा तुम्ही ठेवली स्वामींची सेवा मला करायची आणि ते तन मन अर्पण करायची म्हणल्यानंतर येणारी सेवेकरी प्रत्येक सेवा पडेल ती सेवा करत असतो. आम्ही सांगत असतो ही सेवा करा वगैरे. एकच सेवेकऱ्यांच्या मनामध्ये इच्छा असते की बाबा मला स्वामी सेवा स्वामी सेवा करायची. करायची. ते स्वामी सेवा करत असताना बाबा मला झाडू मारायचंय, बाबा मला ताट उचकायचे किंवा मला आणखीन काही सेवा करायची. सेवा ही सेवाच असते किंवा कमी जास्त ही नसते. त्यामुळे तो येणाऱ्या सेवेकरांना माहिती असते की आपल्याला कशी सेवा करायची. आणि त्यामध्ये आमचं हे तत्व असतं की बाबा तुम्ही सेवेकरी म्हणून जेव्हा येत असता, एक भक्त म्हणून येत आहे, तेव्हा तुम्हाला बंधनं कमी असतात. पण तुम्ही जर सेवेकरी म्हणून येत आहे तेव्हा तुम्हाला तुमचा मी हा बाहेर ठेवून यायचा असतो. तुम्ही जेव्हा आमचे सेवेकरी, आमचे म्हणण्याचे स्वामी महाराजांचे सेवेकरी मी हा दरवाजा ठेवून येतात तेव्हा ती सेवा बरोबर आपल्या स्वामींच्या ठायी पण लागते ती सेवा. त्यांचं सगळं स्वागत करतात स्वामींना आणि पडेल ती सेवा करतात. तुम्हाला म्हणजे ह्याच्या आधी पण आपलं बोलणं झालेलं, हा. तुम्हाला माहिती नसेल. हा. आमचे मित्र आहेत हरेश्वर जाधव. हा. तर त्यांनी तुमचा कॉन्टॅक्ट दिलेला मला ज्यावेळेस मी हे चालू केलं होतं, पॉडकास्टचं चालू केलं होतं संदर्भ. हा. तर त्यावेळेस पॉडकास्ट चालू केला त्यावेळेस तुमच्यासोबत बोलणं झालेलं माझं. आणि तुम्ही मला बोललेलात या माझ्या मठात येऊन भेटा. पण योग जुळून नव्हता आला तेव्हा. पण कुठेतरी साक्षात्कार मी म्हणेल की की आज आपला योग जुळून आलाय गुरुपौर्णिमेच्या आधी. या गाभाऱ्याचं स्वरूप कशा प्रकारचं? गाभाऱ्याचं स्वरूप स्वामी महाराजांचा जो फोटो आहे तो फोटो दादा महाराजांनी स्वतः उभं राहून बनवून घेतलाय. आणि इथे कर्जतचे आपले दीक्षित म्हणून आर्टिस्ट होते, त्यांच्याकडून दादा महाराजांनी फोटो हवा तसं त्यांना उभं राहून बनवून घेतलेला आहे. हा फोटो बनवायला जवळजवळ 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ गेलेला आहे. आणि तुमचं आपलं मुकुट दिसतो स्वामी महाराजांचा, जसं अक्कलकोटला आहे तसं दिसतोय. आणि तसंच त्याचं स्वरूप आहे. खाली मुकुट जो आहे मुकुटाच्या खाली शंकराची पिंड आहे आणि वरती तो मुकुट स्थापन केलेला आहे. सकाळची पूजा अर्चा अभिषेक जेव्हा आपण करतो तेव्हा त्या पिंडीवर पण अभिषेक केला जातो. नंतर मग महाराजांचा मुकुट स्थापित केला जातो. प्रदक्षिणा स्वामींना आपण ज्यावेळेस घालतो त्यावेळेस प्रदक्षिणेचं म्हणजे किती प्रमाणात प्रदक्षिणे घातली जाते, काय त्याच्या मागचं शास्त्र किंवा काय तुम्ही सांगू शकता? जे आपण प्रदक्षिण 3 गोड स्वरूप आहे. आणि जसं आपण दत्तांना 3 प्रदक्षिणा घातलो तसेच स्वामी महाराजांनी 3 प्रदक्षिणा घातल्या जातात. 3 प्रदक्षिणा. खरंच पाहायला गेलं ना तर स्वामींना घेऊन माझं कधी असं जास्त येणं झालं नाही. किंवा तुम्ही बोललं तरी चालेल की स्वामींच्या मठामध्ये ही माझी हाताच्या बोटावर मोजू इतकी फेरी असेल. स्वामी भक्तीकडे तितकी कदाचित माझी ओढ नसेल. पण गेल्या काही दिवसांपासून मला जो अनुभव येतोय, माझं मन ओढलं जाते स्वामींच्या दिशेने. त्याच्या मागचं काय रहस्य असू शकतं तुम्हाला काय वाटतं? जसं तुम्ही म्हटलं की दादा महाराज ज्योतिषी विद्येबद्दल ज्ञान ठेवत होते, तुमचाही तो अभ्यास आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हे आध्यात्मिक प्रश्न आहे तुमचा की बाबा मला सारखी स्वामी महाराजांची ओढ लागते. ओढ म्हणजे स्वामींवर तुमच्या असणारी दृढ भक्ती, ही दृढ भक्ती तुम्हाला इथे खेचून आणण्याचा प्रयत्न करत असते. अंतर्मन तुम्हाला सांगत असते की बाबा चल तिथे स्वामींकडे. अनेकदा असं मी नामस्मरणाला जरी बसलो, आता मी मठात आलोय नामस्मरण करतोय,
त्यावेळेस मन असं भावूक होतं आणि अश्रू दाटून येतात कुठेतरी. असं का होतं? त्याच्या मागचं काय कारण असेल? त्याच्या मागचं कारण काय असेल की असं का होतो? एक आतुरता निर्माण होते तुम्हाला स्वामींबद्दल. जसं आईपासून बाळक वेगळा होतो, त्यानंतर आईकडे जाण्यासाठी जी एक आतुरता मनामध्ये तयार होते, एक आत्मीयता तयार होते की बाबा मला आईकडे जायचं आहे. आणि त्या जसे आपले अश्रू दाखवून येतात तसं स्वामी महाराजांकडे येण्यासाठी एक तुमची आत्मीयता जागृत होते, एक तुम्हाला ती भावना होते. ते हुंदके येतात असे की नक्कीच. अचानक डोळ्यामध्ये पाणी येणं, मन दाटून येणं, अंगावर शहारे येणं यासारखे. म्हणजे जे प्रेक्षक बघतायत आता त्यांनाही ते होत एक असणार. अनुभूती आहे तुम्हाला ती स्वामींची, एक वेगळी अनुभूती. हे तेच सांगत असतात, ही अनुभूती भाविकांना, अनेक भाविकांना येत असते. हा. मग ते म्हणतात ना की आपल्या आजूबाजूला देवाचा आभास. म्हणूनच स्वामींना स्वामी आई म्हटलं गेलेलं स्वामी आहे. आई या शयन कक्षाबद्दल काय बोलाल तुम्ही? काय शयन कक्षाचे दोन अर्थ होतात की एक तर स्वामी महाराजांनी इथे 22 दिवस वास्तव्य केलं होतं, 22 दिवस विश्राम केलं होतं. आपला हा मठ पूर्ण पंचक्रोशीमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रभर स्वामींचे विश्राम स्थान म्हणून ओळखलं जातं. विश्राम. का तर 22 दिवस स्वामींनी इथे विश्राम केला होता. 22 दिवस स्वामी इथे मुंबईला जात असताना थांबले होते. मग स्वामींनी जर इथे 22 दिवस विश्राम केला तर मग स्वामींचे शयन कक्ष का असू नये? बरोबर. आणि म्हणून हे स्थापना स्वामींच्या शयन कक्षाची स्थापना केलेली आहे. हा पहिला कारण झाला. आणि दुसरं कारण, पलीकडच्या मालावर आपण प्रति अक्कलकोट दादांनी बनवलं होतं 2002 साली, 2002 ला. तर त्यावेळेस मग हे सगळं शयन कक्ष तिथं उभारलं होतं. हा, तो पूर्ण महिनाभराचा कार्यक्रम होता. एक स्वामींच्या प्रकट दिनापासून स्वामींच्या समाधी दिनापर्यंत तो पूर्णतः प्रति अक्कलकोट उभारलं होतं. जसे अक्कलकोटला कार्यक्रम चालतात तसे कार्यक्रम तिथे आपल्याला चालवत होते. पहाटेच्या काकड आरतीपासून रात्रीच्या कीर्तनापर्यंत तो कार्यक्रम चालायचा. महाप्रसाद रोजचा होत होता. मग ते सगळं कार्यक्रम झाल्यानंतर ते विसर्जित केलं. विसर्जित केल्यानंतर काही गोष्टी आठवणी म्हणून ठेवायच्या होत्या आणि शयन कक्ष आपण उभारायचा होता. म्हणून ही प्रति अक्कलकोटच्या टायमाची ही शयन स्वामी महाराजांची पाठ आहे. ही पेंटिंग पण आपल्याला गिफ्ट केलेली आहे ना, म्हणजे स्वामींच्या याच्यासाठी. याच्या मागचं काय आहे का? हे आमचे माझा भाचाच आहे अरे बापरे. मग अतुल सावंत म्हणून. हा हा. तर आधी एक अशी सेम होती आपल्याकडे, दुसरी होती. तर ती थोडी खराब झाली होती. ते अतुल सारखा मागे लागला होता मामा की हे बदलायची. ठीक आहे बदलूया, मी आणतो बनवून. ते अतुलने आणली बनवून. पण मी असं विचारेल की आता या पेंटिंग मागचं काय असेल? कारण स्वामी विश्राम करतात आणि त्यांच्या मागे हनुमंतांची हे आहे, तर त्याच्या मागचं दादा या इकडे, त्याच्या मागचं काय काय हे आहे? म्हणजे एखादी पेंटिंग आपण बनवतो त्याच्या मागे काहीतरी अर्थ आपण दडलेला असतो. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे प्रश्नच खूप छान आहे. अरे बापरे. खरंच स्वामी महाराजांनी म्हटलेलं आहे, मी कधी राम होतो, मी कधी शिव होतो, कधी पंढरीचा विठ्ठल होतो. तर तसंच आहे. हनुमंताचा फोटो असणार मागचं कारणच ते आहे की बाबा मी स्वामी महाराजांना नतमस्तक होत आहे, तर मी माझ्या रामाला नतमस्तक होत आहे. सुंदर सुंदर खरंच. आणि अवघ्या म्हणजे उद्याच आषाढी एकादशी आहे. जवळपास लाखो वारकरी भक्त आपल्या विठुरायाचं दर्शन घ्यायला पंढरीत गेलेले आहेत. आणि मी म्हणेल कुठेतरी की स्वामी रूपी अवतारच इथे आपल्या पळसदरीमध्ये सुद्धा विठ्ठलाच्या भूमिकेत आहेत. तर त्याच्यामध्ये मात्र शंका नाही, कारण पंढरीचा विठ्ठल आणि साक्षात स्वामी समर्थ यांच्यामध्ये दुमत नाहीच. ध्यान मंदिर ध्यान मंदिरामागचं आधीपासूनच होतं की आता त्याची सुरुवातीपासूनच हे ध्यानधारणा कक्ष उभारणे मागचं दादांची इच्छा होती की बाबा प्रत्येकाने काहीतरी आध्यात्मिक प्रगती व्हावी. आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणजेच काय की तुम्हाला एक तुमचं आध्यात्मिक बैठक तयार होईल. आध्यात्मिक बैठक कधी तयार होते जर तुम्हाला अशा प्रकारचं एक वातावरण असेल. ज्यावेळेस आपण करतो सुरुवात कुठे होती तर नामस्मरणापासूनच होते. थोडं तुम्ही जप करा, जप केल्यानंतर मग तुम्ही ध्यान करा. ध्यान करण्याच्या पद्धती कशा होत्या त्या सगळ्या दादा त्या टायमाला भाविकांना किंवा त्यांच्या अनुयायांना सांगत होते. कसं जप करायचं, कसं तुम्हाला ध्यानधारणा करायची आहे आणि कशी आपली आध्यात्मिक प्रगती करायची आहे. अच्छा.
नामस्मरण ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस नामस्मरण करताना कोणता मंत्र जास्त उच्चारला पाहिजे की जो स्वामींसाठी अतिप्रिय असेल आणि त्याचा अ, जास्त करून उपयोग प्रभाव जास्त करून पडेल. श्री स्वामी समर्थ हाच मंत्र स्वामींच्या नामस्मरणासाठी आपण वापरत असतो. आता नामस्मरण आणि जपामध्ये फार फरक आहे. म्हणजे जप करायचं तर जप करत असताना तो जप आपण काय उच्चारतो त्याचा उच्चार बाजूच्या व्यक्तीला ऐकायला जाता कामा नये. आणि तुम्ही नामस्मरण करता तर नामस्मरण मोठ्याने करू शकता तुम्ही. प्रचिती आपण म्हणतो ना की काय केल्यावर प्रचिती येते, किती केल्यावर प्रचिती येते, याच्या मागे काय तथ्य आहे? म्हणजे अनेकदा असं असतं की मी एवढं केलं ना मला लगेच मिळालं पाहिजे. स्वामी परीक्षा बघत असतात का? नक्कीच स्वामी महाराज परीक्षा बघत असतात. अजून किती असं हे केल्यावर प्रचिती चांगली येते? तुम्ही स्वामींना काय देता हे महत्वाचं आहे. हा. तुम्ही स्वामी महाराजांना काय देताय. स्वामी महाराजांना तुम्हाला तुमच्याकडून व्यावहारिक काहीच नको आहे. लक्ष द्या. तुम्ही आज स्वामींसाठी नारळ आणताय, पेढे आणताय, फळं आणताय, तुम्ही स्वामींना अर्पण करताय. त्याच्यातून एक सेवा होत असते. येणार भाविकांना आपण ते प्रसाद वाटत असतो, हा भाग वेगळा. पण तुम्ही महाराजांना किती अर्पण करताय स्वतःला त्याच्यावर डिपेंड होतं असतं की बाबा तुम्हाला काय हवं आणि स्वामी महाराजांनी तुम्हाला काय द्यायचं. माझं माझं भक्तांना घेऊन भाविकांना घेऊन दुमत नाहीये, पण तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे म्हणून एक प्रश्न विचारला आहे. हल्ली भक्ती ही दाखवण्यापुरती केली जाते किंवा तेवढ्यापुरती मी करतोय हे दाखवणं दिखावा केला जातो. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? याच्याबद्दल मी विशेष काही बोलणार नाही. परंतु अनेक भाविक येत असतात आमच्याकडे की बाबा मी स्वामींचा भक्त आहे, मी अमुक सेवा करतो, मी हे करतो ते करतो, मी अमुक मठात जातो. आम्ही फक्त बघत असतो, ऐकत असतो. आपण जर स्वामी भक्त आहात तर आपल्याला सांगण्याची मुळात म्हणजे गरजच नाही. स्वामी भक्त आहे. स्वामी भक्त कसा असावा तो आपल्या स्वामी चरित्र सारामृतामध्ये सांगितलेलं आहे की बाबा सांगू नको लोकांमध्ये की मी आहे स्वामी भक्त. तुमचा आचार विचार तुमच्या कृतीतून समोरच्या भाविकांनी ओळखलं पाहिजे किंवा समोरच्या व्यक्तीने ओळखलं पाहिजे की हा स्वामी भक्त आहे. बरोबर. खरी गोष्ट आहे. आता आपण सिरियल वगैरे बघतो, म्हणजे प्रामुख्याने काही चॅनल्सवर सिरियल्स वगैरे येतात. स्वामी महाराजांची एक इमेज आपण त्यातून तयार करतो की स्वामी महाराज अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. अनेकदा पाहण्यात आलं की प्रखरतेने बोलणारे स्वामी महाराज होते की समोरच्याला लागेल अशा भावनेने बोलण्याचा त्यांचा हे असायचा. म्हणजे ह्याच्यामध्ये बघितलं आपण ते योग्य आहे की त्याच्यामध्ये काय आहे, शास्त्र आहे त्याच्या मागचं? ते योग्य आहे. कडक बोलायचे असेल हा तर त्याच्या मागचं काय आहे? म्हणजे होतं मला माझे प्रश्न लिहिलेले नाहीयेत किंवा काय ठरवून आले ते आता आलेले आहेत प्रश्न, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? स्वामी महाराज म्हणावं तर मेणावून हे मऊ होते आणि दगडावून कडक होते असं. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जर काही चुकीच्या गोष्टी करून तिथे जाताय आणि चुकीच्या अपेक्षा ठेवताय तर स्वामी महाराज लगेच फडकवणार शाब्दिक मार. हा खरंच कसं आहे ना, ही गोष्ट आहे. कारण अनेकदा आपण पाहिलं की स्वामी महाराज हे प्रखरतेने बोलायचे आपल्या शिष्यांना, पण त्यांचा हेतू किंवा त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल काही वाईट हे असेल असं नसावं. प्रत्येक स्वामी महाराज म्हणजे नक्की काय, स्वामी महाराज जेव्हा भूताला मानवी स्वरूपात वावरले तेव्हा ते देव म्हणून वावरले होते, तर ते एक गुरु म्हणून वावरत होते. मग गुरु कसा असावा, जेव्हा गुरु वेळ पडेल तर तो तुम्हाला शिक्षा करणाराही असावा आणि वेळ पडेल तेव्हा आईच्या मायने जवळ घेणाराही असावा. ते त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये स्वामी महाराज बरोबर प्रत्येक भाविकाला म्हणा किंवा प्रत्येक व्यक्तीला त्या पद्धतीचा ट्रीटमेंट देत होते. एक प्रश्न असा की त्या प्रश्नाची जागा कुठे बनतच नाहीये, तरी सुद्धा हा प्रश्न की स्वामी महाराज आजपर्यंत कधी पूर्ण कोणाला कळले असतील? चुकीचा प्रश्न आहे, त्याची जागा बनत नाहीये. पण तरी पण तुमचं काय मत आहे याच्यावर की स्वामी महाराजांची आता तुम्ही नित्यांत सेवा करताय, भक्ती करताय, भाव करताय, त्यांच्या सेवेकरांची सुद्धा तुम्ही आपल्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेताय, तर मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे? स्वामी महाराज तुमच्याकडून ज्या प्रकारे ते काम करून घेतात, घडून घेतात, तर त्या अर्थी तुम्हाला स्वामी महाराज कळाले? मलाही कळाले. अरे बापरे, सुंदर होता. स्वामी महाराज एक वेगळी शक्ती आहे,
तेवढंच आम्हाला अजून कळतंय की बाबा पण आहे स्वामी महाराज की बाबा ज्या आपल्याला गरज पडल्यानंतर पाठीशी उभी राहण्याची जी शक्ती आहे ती स्वामी महाराज आहे. असं आपण अडचणीत असताना कोणीतरी एक स्थिरायत व्यक्ती येऊन ज्याच्याशी आपलं काही संबंधही तिल मात्र संबंधही नसतो, ती व्यक्ती जेव्हा आपल्याला मदत करून जाते तेव्हा त्या माणसाची शक्ती असते ती स्वामी महाराज असते. मला माझ्याबद्दल सांगायचं आता की आतापर्यंत मी ज्यांना ज्यांना सांगितलंय की मी असं असं काम करणार आहे आता पळसदरीच्या मठामध्ये जाणार आहे आणि अशी अशी एक पॉडकास्ट आहे, तर मग त्याच्यावर सर्व म्हणजे ऑलमोस्ट 90% लोकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला प्रचिती आली. मग त्या प्रचितीबद्दल की आम्हाला प्रचिती आलेली आहे, त्या प्रचितीबद्दल मला जाणून घ्यायचं की कशा प्रकारची प्रचिती आणि काय असं होतं की ज्याच्यातून लोक एवढी स्वामींकडे अट्रॅक्ट होतात. मग असं पहिला प्रश्न आपला जो होता की बाबा कलियुगाची इच्छित दाता स्वामी समर्थांना मानलं जातं आणि प्रचिती येणं म्हणजे नक्कीच काय होतं की बाबा कुणीतरी आपल्या संसारिक अडचणी घेऊन आलेला असतो स्वामींकडे सांगत असतो की माझा मुलाला जॉब नाही आहे, माझ्या मुलीचं लग्न होत नाही किंवा माझं शारीरिक मला त्रास आहे. अशा अनेक समस्या जेव्हा स्वामी महाराजांकडे भक्त घेऊन येतात आणि इथे सेवा देत असतात, या समस्या जेव्हा म्हणजे आपण म्हणतो समस्याचं निराकरण जेव्हा अचानकपणे होतं तेव्हा त्यांना अनुभूती येते की बाबा हे स्वामी महाराजांनी केलेलं आहे, स्वामी महाराजांच्या सेवेमुळे झालेलं आहे. आता आपलं म्हणजे प्रश्न तर खूप आहेत पण वेळेचा अभाव कमी आहे, कारण तुम्ही वेळात वेळ काढून मला जो काही वेळ दिलाय, अगदी गुरुपौर्णिमा तोंडावर असताना तुम्ही जो काही तुमचा बहुमूल्य वेळ दिला कामाच्या व्यापातून, त्याच्यासाठी मी तुमचा आभारी तर आहेच. आभार असं काय नाही, आपण सगळे स्वामी सेवेकरी आहोत. स्वामी सेवेकरी दुसरे स्वामी सेवेकरीसाठी नेहमीच तत्पर असला पाहिजे असं. एक शेवटचा, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, त्याच्याबद्दल काय सांग? हा स्वामी महाराजांनी एक प्रकारे भक्ताला दिलेला आश्वासन म्हणून संदेश आहे की देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे एक प्रकारचं बळ भक्ताला येतं. स्वामी महाराजांचं नामस्मरण केल्यानंतर भक्ताला त्या वाक्याची अनुभूती येते किंवा त्या वाक्याच्या आठवण आल्यानंतर त्यांना एक प्रकारची शक्ती मिळते किंवा एक मनोबल मिळतं, देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. कारण अनेकदा हे मंत्र ज्यावेळेस हा मंत्र आपण ज्यावेळेस बोलतो की भिवू नको मी तुझ्या पाठीशी, ती वेगळी ऊर्जा आपल्या अंगात संचारते आणि समोर जे काही दुपदा असेल विपदा असेल ती अचानक दूर होऊन जाते की बाबा हा हे जे काही घडलेले आपण आपल्या प्रियजनांना सांगत असतो जा बिंदास कर, मी तुझ्या पाठीशी मी पाठीशी आहे. हा तसा की करता करविता तो आहे, बाकी तुझं काम. स्वामींच्या मुखातून आलेली शब्द की देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी अनुभूती भक्तांना वेळोवेळी येत असते. गुरुपौर्णिमेची तयारी ज्या प्रकारे आता म्हणजे गुरुपौर्णिमा आता तोंडावर आलेली आहे, जवळच आलेली आहे 4-5 दिवसांमध्ये, तर तिची तयारी कितपत झालेली आहे आणि कशा प्रकारची तयारी आहे? आपल्याकडे 10 जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे, गुरुवारच आलाय योगायोगाने. तर गेल्या वर्षीची गर्दी पाहते ह्या वर्षी अलट अशी गर्दी होईल ह्याची आम्हाला शाश्वती आहे. त्यानुसार आम्ही तसं त्या पद्धतीचं नियोजन करत आहोत. तर आम्ही ह्या साईडला थोडंसं आपला जो हॉल आहे हॉलचं आपण रुंदीकरण केलेलं आहे. नंतर पुढे आपण होम हवन कक्ष आहे तो नव्याने उभारतो तिथे की बाबा त्या मठाचे जे ईशान्य कोपरा आहे त्यामध्ये आपण हवन कक्ष म्हणू किंवा धार्मिक कक्षाची स्थापना करतो. तर तिथेच आपलं धार्मिक कार्य होणार आहे, तिथे स्वामी महाराजांचं दर्शन राहणार आहे आणि येणाऱ्या भाविकांना रॅलीमध्ये कसं पद्धतशीरपणे दर्शनासाठी जाता येईल त्याचं नियोजन आपण काटेकोरपणे करत आहोत. तिथले महाप्रसादाचं नियोजन महाद्वार आपण उंच करून घेतलेलं आहे, थोडंसं भव्य असं लांबी रुंदीला केलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना जर घाई असेल लवकर जायचं असेल तर त्यांचं मुखदर्शन घेता येईल तशा पद्धतीची सगळी सोय केली आहे. त्याशिवाय महाप्रसादाचा जो कक्ष आहे त्या कक्षाची पण आपण लांबी रुंदी वाढवत आहोत, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना सुटसुटीत दर्शन घेता येईल, महाप्रसाद पण अगदी छानपैकी घेता येईल. महाप्रसादाबद्दल विचारायचं झालं, मी ऐकलंय की इथून पुढे 2 वर्षापूर्वीच्या बुकिंग झालेल्या आहेत महाप्रसाद देण्याच्या. महाप्रसादाची बुकिंग आहे आपल्याकडे गुरुवार, रविवार आणि शनिवारी महाप्रसाद असतो.
असतं. तर महाप्रसादाची बुकिंग आपण फक्त 1 वर्ष ॲडव्हान्स मध्ये घेत असतो. अच्छा अच्छा. एकदम घ्यायला हरकत नाही, घेतला तर पुढचे 2-3 वर्ष बुक होऊन जाईल. हा हा बरोबर. पण आपण ॲडव्हान्स मध्ये घेत असतो, एक एक दीड वर्षाची म्हणा हवं तर दीड वर्षाची बुकिंग आपण ॲडव्हान्स मध्ये घेत असतो. अच्छा तशा आता येणारा 2026 हा वर्ष जो आहे त्याचे बुकिंग आपण 1 सप्टेंबर 2025 पासून घेत आहोत. म्हणजे 1 जानेवारी ते 31 सप्टेंबर 2026 ची बुकिंग 1 सप्टेंबर 2025 ला आपण सुरू करतो. अच्छा अच्छा. म्हणजे 1 वर्ष फक्त आपण ॲडव्हान्स मध्ये घेतो. त्याचं कारण हे आहे की पुढे वाढणारी गर्दी, वाढणारा भाव हा. असेल आणि इथे अन्नदान भाविकांमार्फत अन्नदान केलं जातं. शनिवारचे अन्नदाते वेगळे असतात, रविवारचे अन्नदाते वेगळे असतात, गुरुवारचे दोन्ही वेळेचे अन्नदान वेगळे असतात. येणाऱ्या सेवेकऱ्यांकडून भाविकांकडून अन्नदान केलं जातं. आपण फक्त निमित्त असतो. खरंच खरंच ही सगळी स्वामी सेवा झाली आणि स्वामी जे काही म्हणतील प्रत्येकाच्या मनात जे काही येईल ते होऊन जाणार. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. आजचा दिवस माझा स्वामीमय झालेला आहे तुमच्यासोबत संवाद साधून. आणि कुठेही मला आधी असं जाणवलं, दडपण येऊन नाही दिलं, कारण मी आज तुम्ही पळसदरी मठातले मठाधिपती आहात. गोष्ट म्हणजे तुम्ही कोणी मठाधिपती नाही, तुम्ही फक्त एक साधा स्वामीसेवक आहे आणि तुम्ही गुरु पण नाही किंवा आध्यात्मिक गुरु नाही. आमची साधी सोपी स्वामी सेवा असते, साधं सोपं राहणं असतं. स्वामी सेवक म्हणूनच राहत असतो. खरंच खरंच तसंच राहणार आपण. हे हे तुमचं मोठेपण झालं. दुसरी गोष्ट की तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं, संवाद साधून खूप छान वाटलं. तुम्ही जी काही माहिती दिली, अतिशय गुणकारक माहिती दिली. माझ्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आशा करतो तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत संवाद साधून छान वाटला असेल. तुम्हाला काही तुमचं मनोगत व्यक्त करायचं असेल, माझ्यासोबत बोलून कसं वाटलं याच्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल तर प्लीज तुम्ही सांगू शकता. तुमचं बोलणं माझ्यासाठी नक्कीच हितकारक असेल मी म्हणेन. आपले प्रश्न जे होते ते खरोखर खूप छान होते आणि अध्यात्माला धरू होते. शिवाय स्वामीबद्दलची आस्था तुमच्याबद्दलची पाहिल्यानंतर मलाही भरून आलं की बाबा खरोखर एक चांगल्या व्यक्तिमत्वाबद्दल व्यक्तीबरोबर आपण हा संवाद साधत आहोत. आणि नक्कीच आपल्या चॅनलला स्वामी महाराजांचा आशीर्वाद राहणार आहे. आमचे शुभेच्छा राहतील. धन्यवाद. तुमच्यासोबत बोलून छान वाटलं.